साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। मागील 10 वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले, मात्र उत्पन्न मर्यादा तशीच असल्याने बहुतांश लाभार्थी आर्थिक निकषात येत नसल्याने अन्नधान्यापासून वंचित राहत आहेत। अशांसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवून त्यांना लाभ दिला जाणार आहे। राज्य सरकारने प्राधान्य कुटुंब योजनेच्या आर्थिक उत्पन्न मर्यादेत बदल करून सुधारित निकषांची शिफारस करण्याची सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना केली। याबाबत पुरवठा अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना कार्यक्षेत्रातील सामाजिक व आर्थिक बाबींचा अभ्यास करून अभिप्राय सादर करण्यास सांगितले आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थ्यांसाठी निकषांमध्ये काय बदल अपेक्षित आहेत यावर शासनाने पुरवठा विभागाकडे अहवाल मागवला आहे। सध्या प्राधान्य शिधापत्रिकांसाठी शहरी भागात 59,000 तर ग्रामीणमध्ये 44,000 रुपयांची उत्पन्नाची मर्यादा आहे, पण कोणत्याच कुटुंबाचे उत्पन्न एवढे कमी नाही। त्यामुळे अनेक कुटुंबे निकषात बसत नाहीत। आर्थिक निकषात बदल केल्याने नवीन लाभार्थ्यांचा प्राधान्य कुटुंब योजनेत समावेश होणार आहे। पुरवठा विभागाकडे नवीन लाभार्थ्यांचा प्राधान्य कुटुंब योजनेत समावेश करण्यासाठी नागरिकांकडून अर्ज केले जातात, परंतु निकषात न बसल्याने अनेकांचा अर्ज बाद होतो। या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाला तहसीलदारांकडून अभिप्राय मागवण्याची सूचना केली आहे। तहसीलदारांचे अभिप्राय जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने शासनाला सादर केले जाणार आहेत।